शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत, कारण 1 जूनला लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होते आणि 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल सुद्धा लागणार आहे आणि याच शेवटच्या टप्प्यातल्या लढतींकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी यांचा जो वाराणसी मतदारसंघ आहे त्याचा समावेश सुद्धा या शेवटच्या टप्प्यामध्ये होतो आणि त्यासाठीचाच आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे। त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा जोरदार प्रचार केला जातोय। उपमुख्यमंत्री फडणवीस हे प्रचारासाठी वाराणसीमध्ये आहेत आणि जसं मोदींच्यासाठी म्हणून प्रचार केला जातोय तसाच विरोधकांकडून सुद्धा तितकाच जोरदार प्रचार केला जातोय। स्टार प्रचारक म्हणून फडणवीस हे वाराणसीमध्ये दाखल झालेले आहेत। तिथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। रोड शोचं सुद्धा आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे। एक भारत श्रेष्ठ भारत याच्या अंतर्गत काशी मराठी संगमम याकरता 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या जंगमवाडी मठामध्ये मी या ठिकाणी आलो। मी पहिलेही सांगितलं की आम्ही प्रचार करण्याकरता आलेलो नाही, इथे प्रचाराची आवश्यकता नाही। लोकांच्या मनामध्ये मोदीजीच आहेत, पण इथल्या मराठी माणसाचा मोदीजींच्या प्रति जो स्नेहभाव पाहायला मिळाला, जे प्रेम पाहायला मिळालं ते खरोखर अद्भुत आहे आणि मला विश्वास आहे इथे काही मतं मागण्याची आवश्यकता नाहीये। लोकांनी ठरवलेलंच आहे। लोकांचा आशीर्वाद मागण्याकरता आणि त्यांचं प्रेम पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। तर या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ओम, शेवटचा दिवस आहे, प्रचाराचा तोफा थंडावतायत, स्टार प्रचारक म्हणून फडणवीस तिथं पोहोचलेत, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे अगदी शेवटच्या दिवशी आज उपस्थित होऊ शकतात असे प्रचारासाठीचे? रिधी, खरं तर लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यातला आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। देशभरामध्ये ही निवडणूक भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशा प्रकारची रंगली होती। त्याला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं स्वरूप देण्यात आलं होतं। आज अंतिम टप्पा आहे। जसं तू सांगितलंस की आजच्या दिवसामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात। वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी लोकसभा लढवतात तिथे सुद्धा विरोधकांकडून अशाच प्रकारचे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते। आजच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी ही दोघेही पंजाबमध्ये असणार आहेत। खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश काऊ बेल्ट ज्याला म्हटलं जातं त्या काऊ बेल्ट मध्येच पंजाबचा देखील समावेश झालेला आहे। पंजाबकडे सुद्धा भाजपनं तितक्याच ताकदीनं लक्ष द्यायला सुरुवात केली होती। त्या पंजाबमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत, त्यासोबत राहुल गांधी सुद्धा आज पंजाबमध्ये असणार आहेत। शेवटचा दिवस हे दोघेही पंजाबमध्ये प्रचार करतील। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये निवडणूक संपल्यानंतर ज्या प्रकारे ध्यानधारणा केली होती ते त्याप्रमाणे कन्याकुमारी या ठिकाणी जाऊन ध्यानधारणा करणार आहेत। जसं तू सांगितलंस की भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस या प्रचारासाठी वाराणसीमध्ये उतरलेले आहेत। 115 सभा महाराष्ट्रात केल्यानंतर फडणवीसांना काही सभा इतर राज्यांमध्ये करण्याची सुद्धा भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून भाजपमधून फडणवीस हे प्रचारासाठी गेले होते। अनेक मुद्द्यांचा समावेश या लोकसभा निवडणुकीमध्ये झाला। खऱ्या अर्थानं भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती, कारण सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या हातात कायम राखण्यासाठी भाजपनं या निवडणुकीत कसोशीनं प्रयत्न केले होते।